हाय, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आज मी बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवत आहे. तसं तर मी पहिले सगळे व्लॉग डिलीट केलेले होते. पण म्हणलं की चला आता नंतर सुरू करूयात. मुलांच्या स्कूल वगैरे सुरू झाल्यात. मग आत्ता माझं रुटीन बसलेलं आहे. तर चला म्हणलं बनवूयात. तर मग आज मी घरच्या शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढलेल्या. तर ती शेंगाची आमटी बनवते. रस्सा भाजी बनवायला लागले. तर इथं मी शेंगा कट करून घेतलेत आणि मस्तपैकी अशी फोडणी देते. साधी लसणाची आहे आणि कढीपत्त्याची. कढीपत्ताही घरचाच आहे. त्यामुळे फ्रेश कढीपत्ता घालून फ्रेश शेवग्याच्या शेंगाची अशी मी रस्सा भाजी करणार आहे. आणि हेच आज आपल्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर सर्वात आधी माझं सकाळी सकाळी डबा बनवून झालेला मुलांना. त्यामध्ये मी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवली होती. त्यानंतर मी शेवग्याच्या शेंगाची आमटी रस्सा भाजी बनवायला घेते आहे. आणि ही करायला खूप सोपी मेथड आहे आणि खूप चविष्ट लागतात. ही रस्सा भाजी आहे ही. तर आम्हाला सगळ्यांना शक्यतो ही फार आवडते. त्यामुळं मग शेंगा घेतले की ही शेंगा जितक्या आहेत त्यापेक्षा थोडंसं जास्तच पाणी घालायचं, म्हणजे ते शिजून मग ते बरोबर होतं. मग ही मी सकाळी भाजी बनवलेली होती. त्याचबरोबर आता रस्सा भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट तर लागणारच होता तो माझा संपला होता, म्हणून मी आता हे बनवून घेते. आणि सकाळी पीठ मळून ठेवलं होतं चपातीचं, तर तेही झालं आहे. आता इथं मी कूट बनवून घेतला आणि मग तो आमटीमध्ये एक उकळी आल्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट घालून त्यानंतर मी ही आमटी ट्रान्सफर केली दुसऱ्या गॅसवर आणि मग इकडे चपात्या बनवायला घेते. तर त्याचबरोबर आता ही आमटी करताना आपण जो काही पसारा करतो गॅस कट्ट्यावर, तर तो मी सगळा आवरून घेतलेला आहे. आणि सकाळी पीठ मळून ठेवलेलं असल्यामुळं माझ्या सकाळी डब्याच्या चपात्या पण झालेल्या होत्या. मग त्यानंतर मी पीठ परत एकदा मळून घेतलं आणि ह्या रुमालामध्ये मी मस्तपैकी मटकी भिजवून ह्याचे मोड आणलेले आहे. यामध्ये थोडेसे मटकी, मूग आणि हरभरे हे सगळं आहे. तर हे किती छान प्रकारे झालं होतं, हे मला तुम्हाला दाखवावंसं वाटत होतं, म्हणून मी ते दाखवलं. तोपर्यंत तवा गरम होतो आहे. मग मी लगेचच आता चपात्या बनवायला घेणार आहे. तर अशा प्रकारे मी पटापटा चपात्या सगळ्या बनवून घेत आहे. आणि बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवत होते, तर मग वाटलं की करू की नको, बनवूयात की नको, काय करूयात. पण घरी वेळ पण होता आणि म्हटलं की चला करूयात, आपण काहीतरी करूया, म्हणजे आपला पण वेळ जाईल आणि आपल्याला पण जरासं छान वाटेल, काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. मग त्यामुळं मी अशा प्रकारे विचार करत करत बनवत होते. असं माझं सकाळ सकाळी चालला होतं जेवण, म्हणजे सकाळचा डबा, मिस्टरांचा डबा, मुलांचे डबे तर झालेलेच होते. पण दुपारचं जेवण, दुपारी मुलं येतात, मग दुपारचं सगळ्यांचं जेवण वगैरे अशा प्रकारे मी सगळं सकाळीच बनवून घेते. आणि मग त्यानंतर आपली घरातली दुसरी कामं असतातच, मग त्यातच बायकांचा वेळ जातो ना. तर अशा प्रकारे मी माझं सकाळचं रुटीन असतं. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि इथं आपली शेवग्याची आमटी बनवून तयार आहे, म्हणजे रस्सा भाजी. आणि शेंग शिजली का बघितलं मी, आणि खूप टेस्टी शेंगा लागतात. आणि ही अशा रस्सा भाजी बनवली तर भाताबरोबर, चपातीबरोबरही खाता येते. हे रात्रीचं वरण जर असं होतं, आमटी होते, ते मी गरम करून घेतलं आणि इथे मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून घेतलेली आहे. तसं तर माझ्याकडे टोमॅटो नव्हतं, कोथिंबीर नव्हती. इथं हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चपाती हे सगळं झालं. हे अशा प्रकारे माझं हे जेवण सगळं बनवून झालं. फक्त भात राहिलं, पण भात म्हणलं की मी दुपारी बनवूयात जरासं. त्यामुळं मग सकाळी माझे पोहे केल्यानंतर पोहे संपलेले होते. मग त्याला म्हणलं की घरात आणून ठेवलेलेच होते पॅकेट्स, तर मग ते पण असं थोडासा वेळ होता माझ्याकडे शिल्लक, तर म्हणलं की चला आपण पोहेचा डबा जरासा रिकामा झाला तर पोहे भरून घेऊयात, म्हणजे मग ऐनवेळी मग गडबड होत नाही. आणि शिवाय साहित्य ठेवताना पण आपल्याला बरं होतं की, म्हणजे कधी कसं होतं की आपण डब्यात काढून ठेवतो आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं ते तसंच राहतं. आणि मग बऱ्याच वेळा सगळं संपलं की मग एकदमच गडबड होते आपल्याला. म्हणजे गडबडीत जर पोहे करायचे असतील तर मग हे अशा प्रकारे अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलेलं बरं असतं. आणि ह्या सगळ्या रबरा मी लावून ठेवते. ते कॅरी बॅग जी शिल्लक राहिलेले पोहे होते तर त्याला मी रबरा लावून ठेवते, म्हणजे ते पॅक राहतात. आणि मग नंतर दुपारच्या वेळेस मग मी ते कुकर लावायला घेतला जेवायच्या अगोदर. आणि अशा प्रकारे माझा सकाळचा स्वयंपाक झाला. बाय.